अकोले शहरात आता रेशनचा एक घोटाळा उघड झाला. तालुक्यात अशा वारंवार घटना घडत आहेत. अनेक वेळा तक्रारी झाल्या. आता पण जो रेशन घोटाळा झालाय त्याच्यात सर्वसामान्य लोकांना कारवाई झाली, पण अधिकारी वर्गाने बाकीचे त्यांचे अधिकारी वाचवले असं दिसते. रेशन बाहेर आलं मग त्या ड्रायव्हरने चोरलंय का सेल्समनने चोरलंय? आता गुन्हा ड्रायव्हर आणि जो आमचा सोसायटीचा सेल्समन त्याच्या दाखल केला, पण आम्हाला जी बिल्टी आली त्याच्या आमच्या सोसायटीचं नाव आहे, आमचा सेल्समन खालीच करून घेणार ना. आमच्या रेशनच्या नावाने आलं म्हणलं तो खाद्याचा काय दोष आहे, त्यांनी त्याला गुन्हा दाखल केला. आमची मागणी अशी आहे तहसीलदार साहेबांना की सदर जो सेल्समन आहे आपल्या सोसायटीचा त्याचं या गुन्ह्यात नाव वगैरे द्यावं. आणि जो संबंधित ठेकेदार आहे किंवा गोदाम पाल त्यांच्यावर कारवाई व्हावी. गोदाम पालने पण मीठ न देता माल बाहेर आला. परमिट नसेल माल बाहेर आलेला आहे. आमच्या सेल्समन आमचं एकच नाही, आमच्या सेल्समनचा दोष काय? जर आमच्या सेल्समनला जर पावती आलेली अकोले सोसायटीच्या नावाने तर तो माल खालीच करून घेणार ना.